दुष्काळावर मात करत घरगाडा चालवण्याचं आव्हान यंदा दुष्काळग्रस्त भागातल्या प्रत्येक शेतकऱ्यापुढे होतं। बीड जिल्ह्यातल्या धानोरा गावच्या प्रभाकर गुणालेंनी उपलब्ध जेमतेम पाण्यावर 5 गुंठ्यात भेंडीची लागवड केली। यातून त्यांनी आत्तापर्यंत 1 लाखांची कमाई करण्यात यश मिळवलंय। यामुळे दुष्काळात त्यांचा घरगाडा टिकलाय। त्यांच्या थोडक्या क्षेत्रातल्या भेंडी पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण बीड जिल्ह्यात जाणार आहोत। बीड जिल्ह्यातला अंबेजोगाई तालुका म्हणजे काही प्रमाणात सधन आणि बागायती शेतीचा परिसर, पण यंदाच्या दुष्काळानं या भागालाही चांगलंच रडकुंडीला आणलं। धानोरा गावच्या 16 एकर शेती असणाऱ्या प्रभाकर गुणालेंची देखील अशीच अवस्था झाली। यावर मात करण्यासाठी त्यांनी उपलब्ध पाण्यावर थोडक्या प्रमाणात भाजीपाला उत्पादनाचं नियोजन केलं। आम्ही 4 जण भाऊ, आम्हाला 60 एकर जमीन आहे। त्यापैकी मला 16 एकर जमीन माझ्या वाट्याला येते आणि त्याच्यामध्ये मी ड्रिपवर पट्टा पद्धतीनं भेंडी लावलेली आहे। शक्ती जातीचं वाण लावलेलं आहे आणि ते ट्रॅक्टरनं भोद वगैरे त्याचे व्यवस्थित करून 2 महिन्यापूर्वी ते व्यवस्थित करून त्याला ड्रिप आतरून वगैरे त्याच्यावर भेंडीचं हे उत्पादन घेतलेलं आहे। सध्या माझ्याकडे जे भेंडीचं पीक आहे ते पीक फक्त 5 गुंठ्यावर मी घेतलेलं आहे। गुणालेंनी जेमतेम 5 गुंठ्यात भेंडी आणि गवार पिकाचं नियोजन केलं। पट्टा पद्धतीनं 2 महिन्यांपूर्वी लागवड केली। ठिबकानं पाणी देणं तसंच आधुनिक तंत्रज्ञानानं लागवडीचं केलेलं नियोजन फायद्यात पडलं। भयानक अडचण आहे साहेब, तेव्हा पाणी पुरेल न पुरेल ह्याची भीती होतीच। कमी पाण्यामध्ये 2 बोर थोडं पाणी होतं ते अर्धा तास चालत होते। एका पाईपलाईनमधून ते विहिरीत सोडलं, विहिरीत स्टॉक केलं आणि मग अर्धा तास या भेंडीला पुरेल असं पाणी मी सध्या तरी आता दिलेलं आहे। याच्यावर त्या पिरियडमध्ये 1 महिन्यापूर्वी चांगलाच थोडा बहुत नागाळीचा थोडा प्रकार होता। तो मी 2 दिवसाला 3 दिवसाला आपल्या कृषी तज्ज्ञाकडून त्याचं निदर्शनात आणून त्यांच्या ह्याच्यानुसार ही औषधं स्प्रे करून घेतलेली। भेंडी लागवडीसाठी गुणालेंनी आतापर्यंत 10,000 रुपये खर्च केलेत, तर दिवसाला 50 किलो भेंडींची ते 35 ते 40 रुपये किलोच्या दरानं विक्री करतात। आतापर्यंत त्यांना जवळपास 45 ते 50 हजार रुपयांचं उत्पन्न हाती आलंय। यातून खर्च वगळता किमान 35 ते 40 हजार रुपयांचा नफा मिळालाय। शेतीमध्ये आता जर ॲक्च्युअली बघितलं तर माझी पत्नी आणि मी 2 जण मेहनत करतोय आणि तोडणी सध्या आम्ही 2च करतोय आणि ह्याच्यामुळे एक फायदा होतोय की माझ्या मुलाचं शिक्षणाचा खर्च हा माझा 8 दिवसाला जवळपास नाही म्हणलं तरी आतापर्यंत 2 महिन्यामध्ये मला 40 ते 45 हजार याच्यामधून नगदी प्रॉफिट मिळालेले आहे। अपेक्षा अशी आहे की माझी 50 ते 55 हजार अजून मला मिळावे, पण पाण्याचं हे जिथपर्यंत पाणी मला टिकल तिथपर्यंत मला पैसा हा मिळत राहील। सध्या तरी ड्रिपवरच आहे मी। येत्या काही दिवसात गुणालेंना भेंडी पिकापासून आणखीन अंदाजे 40 ते 50 हजारांचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे। ऐन दुष्काळात भेंडीसारख्या पिकानं दिलेला दिलासा सरकारी मदतीपेक्षा लाख मोलाचा ठरलाय। विक्री काय 50 किलो भेंडी निघते आणि गवार पण माझ्याकडे त्याचा क्रॉप साईडला आहे। ते गवार पण मी स्वतः दोन्ही एका बॅगमध्ये भरून मोटरसायकलवर मी अंबेजोगाई इथून 25 किलोमीटरवर मला मार्केट आहे, तिथं ठोकमध्ये विक्री करतो मी। मला चांगला भाव मिळतोय, 35 ते 40 रुपये मला भाव भेंडी आला वरच्या वरी आणि खाली म्हणलं तर 30 पर्यंत मिळतोय। तर मला ATM सारखाच उपयोग होतोय, कारण मी सकाळी गेलो की मला पैसे मिळतात, मी दररोज हे करतो, मुलाला पाठवतो। एक जस्ट लाईक मला असं वाटतंय की हे माझं एक ATM 5 गुंठ्यामधलं भेंडीची शेती म्हणजे एक प्रकारची ATMचं पैशाचं साधन मिळालं सध्या तरी या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी। आणि तरुणांनी ह्याचा अवश्य आदर्श घ्यावा आणि कुठल्याही वेड्या वाकड्या ह्याला न करता कमी पाण्यामध्ये थेंब पाण्यामध्ये कशा पद्धतीचं आपण उत्पन्न काढू शेतकरी याच्यावर यांनी थोडं मार्गदर्शन करावं। गुणालेंचं सगळं कुटुंब भाजीपाल्याच्या शेतावर राबतंय। दुष्काळी परिस्थितीत त्यांनी केलेलं नियोजन छोट्या तसंच कमी पाणी असलेल्या शेतकऱ्यांना चांगलंच मार्गदर्शक ठरतंय। आमचा परिसर हा अंबेजोगाई तालुक्याचं एक ग्रीन बेल्ट परिसर म्हणून ओळखला जायचा। मांजरा आणि होळणा नदीच्या अस्तित्वामुळे हा परिसर मुबलक पाण्याचा ओळखला जायचा। मात्र ह्या गेल्या 3-4 वर्षापासून दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सगळं पाणी आटलेलं आहे आणि आजूबाजूच्या परिसर आणि धानोरा गाव असेल, पाटोदा असेल, हे सोमनाथ गाव असेल, ह्या गावात पिण्याच्या पाणीसुद्धा टंचाई आहे। परंतु अशाही काळात एक बोरच्या माध्यमातून थोडंसं पाणी आहे, त्या बोरच्या माध्यमातून दुष्काळजन्य परिस्थितीत निराश न होता त्यांनी या अतिशय कमी पाण्यावर त्यांनी भेंडी लावून अतिशय उत्तम नियोजन करून त्यांनी आपले शेतकरी या धर्मास जागून त्यांनी भेंडी लावून आपली उपजीविका भागवून
आपल्या मुलांचे शिक्षण सुद्धा या भेंडीच्या उत्तम शेतीच्या माध्यमातून करत आहेत. गुणालेंच्या पत्नी त्यांना शेतात सगळ्या कामात मोलाची मदत करतात. सकाळी भेंडी तोडणे, पाणी कुठं बंद पडले का ते बघणे, हां ड्रीपचं झालं तर भेंडीमधलं गवत काढणे, हे कामं चालू असतात. अगोदर काही नव्हतं ना, पाणी कमी असल्यामुळं काही करता येत नव्हतं. मग हे कमी पाण्यावर आम्ही ड्रीप केल्यामुळं थोडं व्यवस्थित चालू आहे सध्या. काय काय घेतलं? गवारी, भेंडी, थोडेफार कांदे केले तर त्याला फायदा आहे. शिक्षणासाठी त्याला दर महिन्याला मेसला राहण्यासाठी, खाण्यासाठी, हे शिक्षणासाठी होतं याचा फायदा. यंदा दुष्काळातही भेंडीच्या आर्थिक आधारामुळे गुणालेंना मुलाचं उच्च शिक्षण चालू ठेवता आलंय. त्यांचा मुलगा लातूर इथं वैद्यकीय शिक्षण घेतोय. सध्या भेंडी आणि गवार मी घेतलेले आहे. हे पीक निवडण्याचं एकच कारण आहे की सध्या मला नगदी पैसा लागतोय आणि ते नगदी पैशामुळं मी हे पीक भेंडीचं निवडलेलं आहे. कारण दररोजचं मला ताजा पैसा हा भेंडीच्या स्वरूपातून मिळतोय आणि हा पैसा माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी उपयोगाला येतोय. कारण त्यालाही मला तो 3ऱ्या वर्षाला डेंटलला शिकायला आहे लातूर या ठिकाणी, म्हणून त्याचा पुरेपूर फायदा मला ह्या तरी पिरियडमध्ये होतोय. 16 एकर जमीन मला आहे. त्याच्यामध्ये 16 एकर जमीनमध्ये 5 गुंठ्यामध्ये मी आज परिवाराचं म्हणजे माझी उपजीविका करतोय. फक्त एकच स्किल लढवलं की मी आता ह्या थोड्या पाण्यावर काय करता येईल मला, आणि जेमतेम माझ्या मुलाचं शिक्षण सध्या झालं पाहिजे, आमचं सध्या ह्याच्यावर जेमतेम उभा राहिलो पाहिजेत आम्ही. म्हणून ह्या भेंडीचं वाण निवडून ह्याच्यावर माझी आज जेमतेम चांगल्यापैकी व्यवस्थित मी जाऊ शकतो. बीड जिल्ह्यातला शेतकरी सततच्या दुष्काळानं पुरता हैराण झालाय. मात्र प्रभाकर गुणालेंनी थोडक्या पाण्यात थोडक्या क्षेत्रावर केलेलं भाजीपाल्याचं नियोजन अनेकांना अडचणीच्या काळात प्रेरणा देईल. विकास मानेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, बीड.